नेहमी प्रश्न पडतो ना आपल्याला, शेती नेमकं काय देते. मला तर भरभरून दिलंय. शेती ही माणसाला उपाशी झोपू देत नाही एवढं तर नक्कीच आहे. 2015 पासून 2019 पर्यंतचा काळ जर मी आठवला तर आयुष्याची पूर्ण वाट लागलेली होती. एज्युकेशन घेण्याच्या काळामध्ये काही अक्षम्य चुका झाल्या होत्या. पैशाच्या ताणतणावामुळे खूप अडचणी क्रिएट झाल्या होत्या. पण तारलं ह्या शेतीनेच ना, ह्या शेतीनेच तर जगवलं मला. शेती करायचा निर्णय घेतला तेव्हा तरी काय होतं माझ्याकडे? काहीच नव्हतं. एक जोडी कपडा वर्षाला भेटायचा. त्या परिस्थितीमधून आज माझ्याकडे काय हे महत्वाचं आहे. शेवगा केला, शिमला मिरची केली, त्यानंतर साधी मिरची केली, त्यानंतर फळबागा लावल्या. फळबागांनी लाखो रुपये दाखवले. एका पट्टीमध्ये लाख 2-2 लाख रुपये भेटले. मग मी शेतीवरती नाराज व्हायचं काय कारण आहे ना? शेती माणसाला नेहमीच कायमस्वरूपी जगवत आलेली आहे. फक्त ते आपल्याला समजत नाही. आपण फक्त कायमस्वरूपी रडायची कामं केलेली आहेत. शेतकऱ्यांनो, रडत बसायचंच नाहीये आपल्याला लढायचंय. शेतकरी हा लढण्यासाठीच प्रसिद्ध आहे.